हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम जय जय राम राम हरि जय जय राम कृष्ण सुंदर ध्यान उभे विटेवरे करकटवरे ठेवुनिया करकटवरे
बंद करा ना तिथं. रामकृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो सारणी. सुख झाले हो सारणी.
नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा कीर्तनाचा समारोह निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निर्दंब सर्वदा निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे नित्य समाधी हरिनामे निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी नित्य समाधी हरी निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरी काळ सार्थक केला त्याने सार्थक केला काळ सार्थक केला त्याने सार्थक केला काळ सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल धरला म्हणे विठ्ठल काळ सार्थक केला त्याने धरला म्हणे विठ्ठल
वाचे श्रवण कीर्ती नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठला समचरण सरोजं चन्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला गन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं कलङ्कं कतेजोदिकामोदि वक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपम् सदालङ्कृतं साधु सन्न्यासयोगम् मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपम् सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्दं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं शरदिन्दुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणि वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते जयांचे गिलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आद सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी लागलो
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी दरिला मनी विठ्ठल अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आदिशक्ती रुक्मिणी आई साहेब भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो. मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन समस्त भजनी मंडळ आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी श्रद्धेनं वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल चिंतन सेवेकरता निरूपणाकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्रभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरू जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे लाडके अनन्य पट्टशिष्य संत श्रेष्ठ निळोबा महाराज यांचा नामस्मरणाचं महत्त्व प्रतिपादित करणारा गोड असा चिंतनी अभंग आहे. विठ्ठल श्री क्षेत्र नांदुर्डी भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये संत शिरोमणी सावता महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने संपन्न होणारा भगवंताच्या दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे 29वा अखंड हरिनाम सप्ताह आज प्रारंभ होतोय. आज पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाची चिंतन सेवा ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र नांदुर्डी श्री संत ज्ञानराज भजनी मंडळ जय बाबाजी भक्त परिवार वरद विनायक मित्र मंडळ श्री संत शिरोमणी सावता महाराज मंडळ नांदुर्डीकर यांच्या वतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य मृदंगरत्न आपल्या तालुक्याचं भूषण माझे जिवलग मित्र युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण मृदंगमणी ओंकारजी महाराज रायते यांनी संपर्क केला. ग्रामस्थांच्या वतीनं सेवेचा योग आला. निफाड तालुक्यामध्ये अनेक गावात गुरुवर्य रायते बाबांचं नियोजन ओंकारदादांचं नियोजन असतं. त्या माध्यमातून हा सगळा भाग माझा ओंकार महाराजांमुळं परिचित आहे. तर नांदुर्डी राहिलं होतं तेवढंही मात्र त्यांनी आज घेऊन टाकलं. जवळजवळ तालुक्यातल्या सगळ्या KYC झालेल्या आहेत आता. हे ओंकार महाराजांच्या प्रेमास्तव ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी मित्र आहेत. ते खूप जीवापाड प्रेम करतात. त्यांच्या प्रेमास्तव विकासदादांचा संपर्क झाला, श्यामदादांचा संपर्क झाला, भजनी मंडळींचा संपर्क झाला आणि आजचे कीर्तन सौजन्य ज्यांचं आहे ते सन्माननीय गजिराम मुरलीधर दादा खापरे सन्माननीय चेअरमन साहेब त्यांना धन्यवाद. त्याचबरोबर श्री शिवाजी पांडुरंग दादा राऊत साहेब त्यांनाही धन्यवाद. त्याचबरोबर श्री बाळासाहेब नारायण पाटील जाधव या तिघांकरता जोरदार टाळी वाजवा. जोरा 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 टाळी टाळी जोरा. या तिघांच्या सौजन्याने आजची कीर्तन सेवा आणि आजचे कीर्तनकार आपल्याला लाभलेले आहेत. म्हणून गावकऱ्याच्या वतीनं उत्सव समितीच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो. या तिघांचे विशेष आभार. सेवेकरता महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो ते आदरणीय आमचे मार्गदर्शक भजन सम्राट निळोबाजी महाराज सूर्यवंशी आप्पा. महाराष्ट्राचा लाडका आवाज म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो
ते आमचे जिवलग मित्र स्वररत्न स्वर अलंकार हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज नवले, ओंकार दादा आहेत, जय हरी साऊंड सिस्टीम रवळस. तुम्हालाही धन्यवाद. साऊंड छान आहे, खूप सुंदर. फक्त थोडा बेस द्या मला, आणखीन सुंदर होईल. थोडा बेस द्या. उपस्थित असणारी नांदुर्डीकर सर्व ग्रामस्थ मंडळी, रवळसवरून पंचकृषीतून आलेली सर्व मान्यवर मंडळी, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी सर्व आपण बहुश्रुत असणारी, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी सर्व ज्येष्ठ मंडळी, माझ्या माता बहिणी, आपल्या सर्वांच्या चरणावरती श्रद्धेनं वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, वार करे संतांचा, वार करे संतांचा, पालखेडकर मंडळी उपस्थित झालेत. शिवराज पाटलांना धन्यवाद, त्यांचे सगळे मित्र. पावसाचे दिवस आहेत तरी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. पहिला दिवस आहे आज. कोणत्याही कार्याचा पहिला दिवस म्हणजे पत्रावळी ठेवण्याचा दिवस आहे. उद्यापासून मिष्टान नाही आता, एक 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 मग पत्रावळी ठेवायला काही जास्त वेळ आपल्याला घ्यायचं नाही आता. संत शिरोमणी सावताबाबांची पुण्यतिथी आणि संत शिरोमणी नामदेवरायांची पुण्यतिथी, समाधी सोहळा, त्या निमित्ताने उत्सव आहे. संत श्रेष्ठ निळोबा महाराजांचा गोड असा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुमारे 700 वर्षापूर्वी 108 संत विभूती अवतरित झाल्या, त्या तुमच्या आमच्या कल्याणाकरता. भगवान परमात्म्याने ज्यावेळी स्वतःचं कार्य प्रारंभ केलं त्यावेळी भगवंताचं कार्य प्रामुख्याने तिघांकरता सुरू झालं. एक धर्म, 2 सज्जन आणि 3 दुर्जन. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवंताचं कार्य पूर्ण होत असताना त्यांनी आढावा घेतला. आपल्या कामाचं ऑडिट करण्याची सवय आपल्याला पाहिजे. या वर्षात आपल्याला किती नफा झाला, किती तोटा झाला याची सवय पाहिजे. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकाळा, जगद्गुरू वर्णन करतात. ज्याला ही सवय नाही ना त्याची पुढे अवकाळा होत असते. दिवसभरात आपण किती चांगलं वागलो, कुणाचं नकळत मन दुखावलं गेलं त्याचंही ऑडिट पाहिजे. भगवंताने ऑडिट केलं की आपलं काम किती टक्के पूर्ण झालं. बा काम जवळजवळ 100% पूर्ण झालं, पण त्यातले 1% सज्जन निघाले आणि 1% दुर्जन निघाले. आपण तुमच्या माझ्यासह आपण कीर्तनामध्ये आहोत, आपण दोघे इन्व्हॉल्व, मी पण तुमच्यातच. जर बसणाऱ्यांना विचारलं आपल्यापैकी सज्जन कोण कोण बोटवर करा, कीर्तनकारा सगट कोणाचंही बोटवर होत नाही. बरोबर आहेत की नाही. सज्जन अहो आपल्या प्रवासात आप्पा दिवसभरात गाडी खाली किड्या मुंग्या जाणारच आहेत ना. सज्जन कोणाला म्हणावं. वैष्णवजन तो तेने काही पीड पराई जान दे पर दुखे उपकार करे होय मनाभिमान आवे रे वैष्णवजन तो तेने काही पीड पराई
दुःखे उपकार करे तो ये मन अभिमान ना आवेरे. एखाद्यावर नकळत उपकार जरी झाला ना तरी अभिमान नाही वाटलं पाहिजे. मग भगवंताने केलेल्या सर्वेमध्ये 1% सज्जन निघाले. मग आपल्याला सज्जन व्हायचं असेल तर अर्जुन व्हावं लागेल. मग अर्जुन नाही होऊ शकत आपण. बर, दुर्जन, भगवंतानी दुर्जनाचा आकडा काढला, 1% निघाले. मग आपल्यापैकी जर विचारलं मी दुर्जन कोण कोण आहे बोटवर करा. आपण धड तुम्ही मी आपण धड सज्जनाच्या पॅनलमध्ये नाही आणि दुर्जनाच्याही पॅनलमध्ये नाही. ही भगवंताचं निरीक्षण सांगतोय मी. भगवंताने पाहिलं की आपलं कार्य 2% झालं, 98% कार्य शिल्लक आहे. त्याकरता संत शिरोमणी सावता बाबांसारखे संत, संत शिरोमणी नामदेवरायांसारखे संत या सृष्टीमध्ये अवतरित झाले. अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जन जड जीवा वाढावा या सुख भक्ती भाव धर्म कुलाचार नाम ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. येथे उपकारासाठी आले घरजा ते वैकुंठातून आले तुमच्या आमच्या करता. हो, संत महापुरुष अवतरित झाले, दिसतात तुमच्या माझ्यासारखे. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून संत नवती जगा टाळी वाजव महाराजांकरता. समुद्राचं पाणी आणि नदीचं पाणी दिसायला सारखंच आहे. भगवंताची मूर्ती आणि पाषाण दिसायला सारखेच आहे. पण दोन्ही दिसती सारखे, वर्म जाणे तो पारखे, दिसायला सारखेच आहे. आपल्या खिशामध्ये जो मोबाईल आहे ते दिसायला सगळे सारखेच आहे, पॉकेट साईज आहे. बरोबर, फोल्ड असला तरी पण पॉकेट साईज आहे. भले डबल असो नाही तर ट्रिपल असो, पॉकेट साईज आहे की नाही, बरोबर आहेत की नाही. मोबाईल दिसायला सारखेच आहे पण किमती वेगवेगळ्या आहेत त्यांच्या. मोबाईलची किंमत ही दिसण्यावर आहे का असण्यावर आहे? असण्यावर, बरोबर. असणं म्हणजे इनबिल्ट फीचर्स, अंतरंग लक्षणं. समुद्राचं पाणी दिसणं, नदीचं पाणी दिसणं सारखंच आहे, अंतरंग लक्षणं वेगवेगळे. तसे संत तुमच्या आमच्यासारखे दिसतात पण ते तुमच्या माझ्यासारखे नाही. देवते संत, देवते संत, टाळी वाजवा एकदा जोरात. आणि आमच्या विद्यार्थ्यांकरता टाळी वाजवा. आमच्या ओंकार दादांच्या
वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी आहे. वैष्णव वारकरी शिक्षण संस्था. आपल्या लेकराच्या गळ्यात टाळ आला पाहिजे, माळली पाहिजे. हे जे आईवडिलांना वाटतं ना, ते आईवडील भाग्यवान आहे. प्रत्येक आईवडिलाला वाटतं माझं लेकरू क्लास 1 ऑफिसर झालं पाहिजे, IT ऑफिसर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे. पण ते होण्याबरोबरच माझं लेकरू डॉक्टर तर होऊ देच, पण त्याच्या गळ्यात जन्मता माळच आली पाहिजे, असं ज्या आईवडिलांना वाटतं ना, धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाचिया देवते संत निमित्त त्या प्रतिमा. दिसताना तुमच्या आमच्यासारखे दिसलेत. संत शिरोमणी सावता महाराजांनी क्रांती केली. संत शिरोमणी नामदेवरायांनी क्रांती केली की ज्या ज्या गावामध्ये या विभूतींचा अवतार झाला, त्या गावामध्ये ज्या कुळात ते जन्माला आले, ज्या गावात ते जन्माला आले, त्या कुळाचा त्या गावाचा त्यांनी उद्धार केला. अभिमान न संडी स्वदातीचा. संत शिरोमणी सावताबाबांच्या मळ्यामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा यावेत याकरता पुण्याई होती. वाडवडिलांची, परसोबा, डोंगरोबा, नांगीताई या पूर्वजांची पुण्याई होती. घरामध्ये वारीची परंपरा होती. तीच वारीची परंपरा माझ्या सावता महाराजांनी जपली, नामदेवरायांनी जपली. घरामध्ये अखंड वारीची परंपरा आहे. नामदेवरायांनी स्वतः देवाला म्हणावं, देवा जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपण भजनात आलो, आज आपण कीर्तनात आलो, आज आपण परमार्थ करतोय. हे जर आपल्याला वाटत असलं ना, आपण इथपर्यंत आलो तरी आपली इच्छा नाही, ही माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याची इच्छा आहे की आपण कीर्तनात यावं, आपण बसावं, आपण टाळ घ्यावात, आपण कीर्तन श्रवण करावं. प्रपंच हा होत राहणार आहेत, पण परमार्थ करत असताना भगवंताने आपल्याला त्या सेवेकरता नियुक्त केलं ना, हे आपलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. संत शिरोमणी सावता महाराजांनी आपल्या मळ्यामध्ये हे भजन करावं, भजनाचा आनंद घ्यावा. संत शिरोमणी नामदेवरायांनी कीर्तन परंपरेमध्ये स्वतःचं सर्वांग झोकून द्यावं. कीर्तन चांग होय अंग हरिरूप परंपरा आहे. क्रांती घडली, नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. भगवान पांडुरंग परमात्म्याने नाचावं माझ्या नामदेवरांच्या कीर्तनामध्ये, माझ्या संत शिरोमणी सावताबाबांच्या मळ्यामध्ये माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याने यावं. त्याचं कारण असं होतं की संत शिरोमणी सावता महाराजांनी, संत शिरोमणी नामदेवरायांनी आपल्या कर्मातच आपले भगवान पांडुरंग परमात्मा शोधले. नैष्कर्मवादाचा सिद्धांताचा शोध लावला की भगवंतापर्यंत गेलं, भगवत प्राप्ती होणारच आहे. पण आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं ना, तर तो सुद्धा भगवान पांडुरंग परमात्मा बघतात आणि त्यातच आम्हाला ते सहज प्राप्त होतात. नलगती सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा. परमात्मा आपल्यापर्यंत आणण्याची ताकद या साधनेमध्ये आहेत. आज लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात. ऐका बरं पाटील, लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला चालतात, लाखो पालख्या पंढरपूरला येतात, पण पंढरपुरातनं मालकाची एकच पालखी निघते, ती आमच्या संत शिरोमणी सावता महाराजांच्या मळ्यात येते. हा भक्तीतला सगळ्यात मोठा विजय आहे. कुठं जायची गरज नाही. काय अंगीकारलं माझ्या सावताबाबांनी? सावताबाबांनी अंगीकारला मळ्यात. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे. अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे, अवघे विठाई माझे. कांदा मुळा भाजे, कांदा मुळा भाजे, कांदा
संत शिरोमणी सावता महाराजांना सुद्धा आनंद झाला असेल पा, एवढे जोरात चाल झाली पा. कांदा मुळा भाजी हा झाला प्रपंच, आणि अवघी विठ्ठाई माझी हा झाला परमार्थ. मोठ नाडा विहीर दोरी हा झाला प्रपंच, अवघी व्यापिली पंढरी परमार्थ आहे. जगद्गुरूंनी सांगितलंय संकल्पावी माया संसाराची, याची थोर भक्ती आवडती देवा. की आपल्या कामावर जेवढं आपलं प्रेम आहे, आपल्या संसारावर जेवढी आपली माया आहे, बस तेवढीच माया भजन करताना, आणि ती भक्ती देवाला आवडते. पण त्याकरता आपली जबाबदारी एक आहे की आपण भगवंतावर सर्वस्वी भार ठेवून द्यायचा, प्रयत्न आपण करायचा. प्रयत्नामध्ये अजिबातही आळस करायचा नाही. प्रयत्न करताना कोणाकडेही लक्ष द्यायचं नाही. आपला अभ्यास करताना, आपले प्रयत्न करताना, आपले कष्ट करताना कोणाकडेच लक्ष द्यायचं नाही. चांगल्या वाईट कमेंट येत राहतात, सगळ्या कमेंट चांगल्या येत नाही. सगळी माणसं एकाला कधीच कोणी चांगलं म्हणत नाही. 100% माणसं आपल्याला चांगलं म्हणतीलच, हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. या जगामध्ये 100 पैकी 100 मार्क अजून कोणीच कोणाला दिलेले नाहीये. कर्णाच्या बाबतीमध्ये जगानं कर्णाचं दान नाही पाहिलं, कर्णाचं शौर्य नाही पाहिलं, फक्त कर्णाचं चाक कधी चिखलात फसतं याकडे जगाचं लक्ष लागू नये. तुम्ही 100 वेळा चांगलं वागले आणि एकदा चुकले, जग म्हणतं हा माणूस चुकीचा आहे. आणि तुम्ही 100 वेळा चुकले आणि एकदा बरोबर सच शिकले. तुम्ही 100 वेळा चुकले आणि एकदा बरोबर आले, तर आपल्या घरातील वडील अरे म्हणतात माझं लेकरू बरोबर आहे विठ्ठल. संतांनी लक्ष दिलं ते फक्त कल्याणाकडं. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. आपलं कर्तव्य आहे प्रामाणिकपणे सेवा करणं, हे आपलं काम आहे. ही जबाबदारी आपल्यावर आहे. एका जणाने 11 शनिवार केली. कडक, हे कडक काय मला काय कळत नाही बा. कडक शनिवार केले बा. मी म्हणलं कडक शनिवार केले म्हणजे मग उपवासाचे पदार्थ कडक खाल्ले असतील त्यांना. शेंगदाण्याची चिक्की कडक, राजगिरीचे लाडू कडक, शब्दाना वडे कडक. 11 शनिवार इतके कडक केले. आणि मारुत राहिलं म्हणे आपल्याला लॉटरी लागली पाहिजे बरं का. आता हे उपवास त्याच्या करताय, लॉटरी लागलीच पाहिजे. 11 शनिवार पूर्ण झाले, लॉटरी काय लागली. मंदिरात आला मारुत रायाकडे, देवा अरे 11 शनिवार केलेत मी, कडक उपवास केले, लॉटरी नाही. त्याकरता उपवास केले होते, लॉटरी नाही. हनुमानजी महाराज मूर्तीतून प्रगट झाले, जे कानाखाली जोरात लावली ना त्याच्यात. देवा उपवास करून वरून मलाच मारताय. हनुमानजी महाराज म्हणे गप्प बसतो का आता, काय बडबड लावली रे म्हणे. उपवास केले कडक केले, उपवास केले कडक केले. कशा करता केले, लॉटरी करता. लॉटरी लागावी म्हणून तो उपवास केले, बरोबर. लॉटरी लागावी उपवास झाले, पण लॉटरीचं तिकीट कोण काढीन अगोदर तिकीट तर काढलं पाहिजे की नाही. मग आपण परमार्थ करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि संत कृपा करतील हे त्यांची कृपा आहे. विठ्ठल आपल्याला मागे मागे चालायचे. एक गृहिणी, एक भगिनी आपल्या बाळाला घेऊन दुकानात गेले. दुकानदाराने पाहिलं, ताई नेहमी आपल्या दुकानात येतात, या ताई. कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर 4 गोष्टी पाहिजे. 1 नम्रता, 2 सहनशीलता, 3 तत्परता, आणि 4 सेवाभाववृत्ती. एवढ्या 4 गोष्टी पाहिजे. दुकानदार नम्रतेने उभे राहिले, या ताई. बाळ होतो बरोबर. दुकानदाराने बाळाला विचारलं, बाळा कितवीला आहे शाळेत? 4थीला. दुकानातलं काय घेणार? चॉकलेट्स, बिस्किट्स, वेफर्स, कुरकुरे. मला काय नको. दुकानदार काका म्हणे दुकान तुझं आहे, तू बोल, तुला जे पाहिजे ते देतो, तू बोल काय पाहिजे. मला सांगा, खरंच त्या बाळाचं दुकान आहे का दुकानदाराचं दुकान आहे? कोणाचं आहे? हां, तुम्ही बोर झाले का? मी बसू खाली, दुकानदाराचं दुकान आहे, बरोबर. पण मग दुकानदार का म्हणतात तुझं दुकान आहे, तू घे, तुला काय लागेल ते घे. हां, मर्जी राखायची कोणाची? ताईची. बाळाची नाही, ताईची.
आपल्या अनुभव आठवा. आपण एखाद्या घरी पाहुणे म्हणून गेलो, 100ची नोट ताईल देतो का बाळाला? बरं, नोट तेव्हाच दिली जाते जेव्हा घरातले सगळे नोट पाहायला साक्षीदार राहतात ते. कारण ती नोट वाया जाता का म्हणे, ती वाया गेली पाहिजे विठ्ठला. घे, तुला काय घ्यायचं दुकानातलं? दुकानदार काकांनी चॉकलेटची बरणी पुढं केली, घे तुझ्या हाताने घे चॉकलेट, घे. बाळाने हात मागं घेतली. दुकानदार काकांनी स्वतःची मूठ भरली, बाळाच्या ओंजळी चॉकलेट टाकली, पुढं आले. साहित्य घेतलं, आई पुढं आल्यावर रागवली. ते काका म्हणत होते तुझ्या हाताने चॉकलेट घे, काय नाही घेतलं रे, मोठ्यांचं ऐकत नाही, शेफारलाय तू, फटका देऊ का तुला? बाळ म्हणे आई तुला याच्यातलं पॉलिटिक्स नाही कळायचं. काय? आणि दुकानदार म्हणे तुझ्या हाताने घे, मूठभर घे. मग मूठ दुकानदार काकाची मोठी, माझी मोठी. माझ्या हाताने घेतल्यास 2-4 चॉकलेट आले असते, पण दुकानदार काकाने दिले 15-20 चॉकलेट आले ना. आता सिद्धांत आहे का, जीवन आपलंच आहे, पण मार्गदर्शनाची ना आशीर्वादाची आणि कृपेची मूठ ही संत शिरोमणी सावता महाराजांचीच असू द्या, संत शिरोमणी नामदेव महाराजांचीच असू द्या. त्याचं कारण आहे तेनीची मार्गे मागे चालायचे तर आपल्याला तेनेची पंते चालू जाता. टाळी वाजवायला तुम्ही विसरले, न पडे गुंता कोठी काय, मार्ग दावणी गेले आधी. चला अभंगात प्रवेश करतो आता. संत शिरोमणी सावता महाराजांचा समारोप, आपल्या कार्याचा समारोप, आणि संत शिरोमणी नामदेवरायांचा समारोप, सकल संत महापुरुषांचा समारोप हा त्यांनी स्वतःच्या मर्जीनं जिंकला. जगद्गुरूंचं निर्याणाचं प्रकरण आपण पाहिलं तर शेवटचा दिस गोड व्हावा याचसाठी केला होता. आयुष्यभर जो परमार्थ जे भजन आपण करतोय ना, तो आपला समारोप गोड व्हावा. माझे संत शिरोमणी सावता महाराजांना समारोपामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्यांनी यावं, दर्शन द्यावं, समाधिस्थ करावं. संत शिरोमणी नामदेवरायांना भगवंतांनी यावं, दर्शन द्यावं. संपूर्ण संत महापुरुषांना भगवान परमात्म्याच्या साक्षीनं स्वतःच्या जीवनाचा समारोप करण्याचं भाग्य प्राप्त झालं. हे नेमकं कोणत्या साधनेनं प्राप्त झालं, त्या साधनेचं वर्णन माझे संत श्रेष्ठ निळोबा महाराज अभंगाच्या पहिले.
नामवाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. संत श्रेष्ठ निळोबा महाराजाच्या अभंगाद्वारा साधना सांगतात. महात्म्यांची साधना आहे. 3 प्रकार आहेत त्यात. 1 नामवाचे, 2 श्रवण कीर्ती आणि 3 पाऊले चित्ती समान. विठ्ठल विठ्ठल. 1 वाणीनं मुखानं वाचेनं भगवंताचं नाम नामवाचे. श्रवण कीर्ती, श्रवण इंद्रियाद्वारे भगवंताची कीर्ती, संतांची कीर्ती श्रवण करा. 3 पाऊले चित्ती समान. पाऊले म्हणजे भगवंताचं स्वरूप. शास्त्रामध्ये त्याला स्वरूप हा शब्द वापरला. भगवंताचं विटेवरचं जे स्वरूप आहे पंढरपूरचं त्याला पाऊले म्हणतात. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता. भगवंताचं जे स्वरूप आहे त्याला पाऊले म्हणतात. ते डोळ्याने पाहिलं की डोळ्यामध्ये ताकद आहे, आपण साठवू शकतो लगेच. एकदा पाहिलेला प्रसंग शेवटच्या श्वासापर्यंत साठवण्याची ताकद डोळ्यात आहे. एकदा देवाला बघा, डोळ्याने साठवा. अंतःकरणामध्ये ज्यावेळी भगवंताचे ध्यान करायचे त्यावेळी डोळे बंद करून ते स्वरूप आठवायचं आणि वाणीनं भगवंताचं नामस्मरण करायचं. त्याला म्हणतात पाऊले चित्ती समान. विठ्ठल. नुसतं नामस्मरण करणं याला महत्व नाही, ते नामस्मरण कोण बरोबर करतोय याला महत्व आहे. संत शिरोमणी नामदेवराय भगवंताची लढीवाळ भक्त आहे. भगवान परमात्मा ज्यावेळी कीर्तनात नाचायचे, कीर्तन आटोपलं की जय विठ्ठल झालं की टाळकरी खाली बसले, कीर्तनकार खाली बसले की श्रोते जवळ येऊन बसतात. परंपरा तेव्हापासून आहे. भगवान पांडुरंग परमात्मा यायचे आणि जवळ येऊन बसायचे. नामदेवराय घामाघूम झालेले राहायचे. भगवान पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या पंचेनी नामदेवरायांचा घाम पुसायचा आणि एक वाक्य सांगायचे, नामदेवा गोड कीर्तन केलं. हानोटीला हात लावायचे. नामदेवा अरे लय गोड कीर्तन केलं पण गुरु कर बर का, हे वाक्य होतं. हो, कारण फक्त कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. नामदेवरायांची प्रतिज्ञा होती की ज्या देवाचे कमरेवर हात नाही त्या देवाचं आपण दर्शन घेणार नाही. कट्टरता. त्याकरता नामदेवरायांना चमत्कार घडून आणण्याकरता, प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा आहे याची जाणीव करून देण्याकरता औंढा नागनाथला पाठवलं. तिथं मोठा चमत्कार, मोठा प्रसंग घडून आणला आणि विसोबा खेचरांनी नामदेवरायांचं गुरुपद भूषवलं. त्यावेळी नामदेवरायांना प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा दिसू लागले. तेव्हा झाला साक्षात्कार, तेव्हा झाला साक्षात्कार. टाळी वाजवा जोरात. साक्षात्कार व्हायला हीच चाल पाहिजे बा. हा, तेव्हा झाला साक्षात्कार. विसोबा खेचरांनी सांगितलं नामदेवरायांना, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. हो, औंढा नागनाथला. आणि प्रत्येक ठिकाणी भगवान शिवजींची पिंड नामदेवरायांना बसू लागली. कुठेही जा. तेव्हा प्रत्येकाच्या अंतःकरणात परमात्मा ही जाणीव झाली. म्हणून नामदेवरायांनी ज्यावेळी
चपाती भाजवत होते, रोटी बनवत होते. त्यावेळी एक कुत्रं घेऊन ती रोटी पळाले. त्यावेळी नामदेवराव म्हणे, देवा थांबा, तिला तूप तर लावू द्या. हां, विठ्ठल जळीच तडी भरला, रीता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल. हा साक्षात्कार महात्म्यांच्या सानिध्यामध्ये होतं. नामस्मरण महात्म्यांच्या सानिध्यात घडलं. नामवाचे श्रवण कीर्ती, भगवंताचं भजन ऐका, कीर्तन ऐका, हरिपाठ ऐका, ज्ञानेश्वरी ऐका. ऐका, भरपूर प्रसारमाध्यमांमध्ये भरपूर उपलब्ध आहे. आता ऑनलाईन श्रीमद भगवद्गीता ऐकू शकतो आपण. आता एवढी गोड भगवद्गीता आहे. भावार्थ दीपिका ऐकू शकतो, काकड आरती ऐकू शकतो. ऐकायचं, शांतपणे ऐकायचं. कारण किती जगामध्ये किती प्रगती होऊ द्या, वाक्य फार विचार करून बोलतो, जगात किती प्रगती होऊ द्या, पण या जगात शांती आणि स्थैर्य त्याच वर्गाला मिळणारे जे परमार्थ करणारे असते. किती प्रगती असू द्या, कुठेही जाऊ देत, शेवटी परमार्थ करणाऱ्याला आनंदच आहे. 1300 कोटीची प्रॉपर्टी असणारा गुरुवर्य प्रेमानंद बाबांचा शिष्य झाला. 1300 कोटी प्रॉपर्टी. आकडा लिहिता येईना मला श्यामदादा. मी आकडा लिहून पाहिला होता, म्हणलं लिहून तर पाहू, लिहून तर पाहू निदान. किती शून्य द्यायचे. एवढी प्रॉपर्टी. एका सेकंदाला हजारो लाखो रुपये अकाउंटवर आपोआप ट्रान्सफर होतात. पती पत्नी दोघंही सेलिब्रिटी. IPL जिंकला, वर्ल्ड कप जिंकला का सगळ्यात पहिले दर्शनाला जातो प्रेमानंद बाबांच्या. किती मोठे मोठे पण येऊ द्या, शेवटी ते मोठे पण टिकवण्याकरता साधूच्या आणि संतांच्या सानिध्यात राहावं लागेल, तेव्हा आनंद मिळणार आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, कलियुगी. नामदेवरांनी सांगितलं, महात्म्यांच्या सानिध्यात राहा, चांगले विचार ठेवा, सात्विक विचार ठेवा. कोणी किती प्रगती करू द्या, शुभेच्छा द्या. कोणाला किती यश मिळू द्या, शुभेच्छा द्या. जे तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या कपाळावर लिहिलेलं आहे. कोणी किती अडथळे आणले, त्यात बदल होत नाही, घाबरायचं नाही. जे लिहून आलेलं आहे तेवढं प्रामाणिकपणे आपल्याला आपला शेअर भगवंत देणार आहेत. प्रगतीत अडथळे आणणाऱ्यांना धन्यवाद देऊन टाकायचे. जे अडचणीत आणतात आपल्याला जाणीवपूर्वक त्यांचे आभार मानायचे. जे नावं ठेवतात त्यांचे आभार मानायचे. जाणीवपूर्वक त्रास देतात, या जगात एक वर्ग खास आपल्याला त्रास द्यायला जन्माला आलेला आहे. त्यांनी प्रतिज्ञाच केलेली आहे, घेईन मी जन्म. वैताग देणार म्हणजे देणार ते. तुम्ही तेवढं अपेक्षित धरूनच चालायचं. त्यांच्याकरता एक उपाय सांगतो. आपलं दररोजचं स्नान आटोपलं, देवपूजा आटोपली, नित्यनेम आटोपला, मस्त फ्रेश एक देवाचं दर्शन झाल्यावर सेल्फी घ्यायचा. मस्त सेल्फी, त्याच्यात इतकं भारी स्माईल द्यायचं ना, जणू काही 2-4 कोटीची लॉटरी लागलेली, असं स्माईल देऊन टाकायचं. एकदम भारी स्माईल द्यायचं आणि तो स्टेटसला अपलोड करायचा फोटो. खाली लिहायचं रामकृष्ण हरी. आपलं दुपारून काम आवरलं का मग चक्कर मारायचं. कोणा स्टेटस पाहिलं त्याच्यात त्रास देणारेच बहुतेक सापडतात. विठ्ठला या जगात एक वर्ग खास आपल्याला त्रास द्यायला आला ना, त्यांना स्किप करायला शिका. यूट्यूबवर एक ऑप्शन आहे, तुम्हाला कंटिन्यू कीर्तन पाहायचं असेल ना, जाहिराती येतात, अडथळा येतो, ती जाहिरात पाहायची नसेल तर एक बटन आहे स्किपचं. ते स्किपचं बटन दाबलं, कंटिन्यू आपल्याला कीर्तन पाहता येतं. त्रास देणारे पुढं आले का फक्त अंतःकरणातून स्किप करायचं आणि पुढे निघून जायचं. विठ्ठला आपलं जीवन प्रसन्न ठेवा, भगवंताच्या सान्निध्यात राहा. जगाचा मालक प्रसन्न पाहिजे. जगाची प्रसन्नता आज असते, उद्या नसू शकते. जगाच्या प्रसन्नतेपेक्षा जगाच्या मालकाची प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. सात्विक विचार ठेवा. आपण आलो एकदाच, परत जरी नाशिक जिल्ह्यात, महाराष्ट्रात, भारत देशात जन्म घ्यायचा ठरला तरी कोणाच वशील लावा लागेल. मग जन्म एकदाच आहे. उरलेलं आयुष्य आनंदात घालवा, आनंदात घालवा. कोणत्याही घटनेचा आपल्या मनावर परिणाम करून घेऊ नका. परमात्म्याने आपल्याला सुंदर आयुष्य दिलेलं आहे. चांगले विचार ठेवा. जसं ज्वारी नसलेली कणसं, गर नसलेली फणसं आणि चांगली विचारधारा नसलेली माणसं हे कोणाच्याच कामाचे नसतात. विठ्ठला काळजी का असं जगून घ्या ना,
की भगवंत सुद्धा म्हटले पाहिजे खरंच मी पाठवलेलं कामाच्या व्यतिरिक्त अरे काय सुंदर काम पूर्ण केलं गाड्याने, अपेक्षा नव्हती गाड्या, एवढं गोड काम केलं. एकदम छान राहा, मस्त राहा, प्रसन्न ठेवा, आपलं जीवन प्रसन्न ठेवा. आपल्याला भेटल्यावर भेटणाऱ्याला फ्रेश वाटलं पाहिजे. वाक्य पुन्हा सांगतो, आपल्याला भेटल्यावर भेटणाऱ्याला फ्रेश वाटलं पाहिजे. आपल्याला भेटल्यावर भेटणारा फ्रेश होऊन नाही आला पाहिजे. विठ्ठला मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आमुच्या बंधन सुख समाधान मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन करा रे सिद्धीचे कारण. मोक्ष प्रबंधन सुख समाधान इत्यादी इत्यादी प्रसन्न राहा. कोणी चांगलं भेटेल वाईट भेटेल, आपल्याला आपली वेळ साजरी करायची ना, आपला स्वभाव चांगला ठेवा. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, युअर नेचर इज युअर फ्युचर. नेचर म्हणजे स्वभाव आणि फ्युचर म्हणजे भविष्य. आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आनंद प्राप्त करण्याकरता आपला स्वभाव चांगला ठेवावा लागतो. तेवढं कव्हरेज चांगलं ठेवावं लागेल, तेव्हा आनंद मिळतो. दुर्योधनाला आणि धर्मराजाला भगवंताने सांगितलं होतं की आपल्या नगरीत किती माणसं चांगले आहेत तेवढी यादी करून या. दुर्योधनाला तो म्हणे एकही माणूस चांगला नाही, आणि धर्मराज म्हणे एकही माणूस वाईट नाही. सृष्टी तीच आहे, फक्त दोष दृष्टीचा आहे. स्वभाव चांगला ठेवा. विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी जगद्गुरु चिंतन करतात. आपण स्वतःला बदलून घ्या. कालाय तस्मै नमा. जसं सॉफ्टवेअरला 6 महिन्याला अपडेट आहे, 3 महिन्याला अपडेट आहे. हे जे खिशात आपण सॉफ्टवेअर वापरतो ना, त्याला 3 महिन्याला 6 महिन्याला बरोबर आहेत की नाही दादा, अपडेट आहे. अपडेट नाही केलं तर ते सॉफ्टवेअर करप्ट होऊ शकतं, म्हणून त्याला अपडेटिंग लागतंय, करावंच लागतंय, ते पर्याय नाही. तसं हे सॉफ्टवेअर सुद्धा अपडेट ठेवा. काळानुसार बदलत चला. एक 50 वर्षापूर्वीचं आपल्या सगळ्यांचं जीवनमान आपण डोळ्याने पाहिलं, खूप समाधानी होतं. पण आज काळ बदलला, आपल्याला स्वतःहून बदलून घ्यावंच लागणार आहे. बरोबर आहेत की नाही? हो, म्हणून काळ आहे हा कधी कोणाचं थांबेल सांगता येत नाहीत. माझे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आप्पा प्रत्येक प्रसंगात प्रसन्न राहायचे. एक दिवशीचा प्रसंग सांगतो, दुसऱ्या चरणात प्रवेश करू आपण. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना कीर्तन आटोपून घरी येताना रस्त्यात एक गाव लागलं, टाळगाव चिखली. आणि त्या गावामध्ये 4 जण चोर बसलेले होते. त्यांचं काही काम सुरू नव्हतं अजून. ते बिचारे वाट पाहत होते, बुहणी करायची. महाराजांच्या भजनाचा आवाज ऐकला त्यांनी. माझ्या जगद्गुरूंचं कीर्तनातला जय विठ्ठल झाला ना, तर भजनातला रामकृष्ण हरी लगेच सुरू व्हायचा. तुवा केले रे अमृता गोड त्याही तू परता, पाचा तत्वाचा जनिता सकळ सत्ता नायक तू माऊली उनी मयाळ, तू माऊली उनी मयाळ, चंद्राउनी पानियाउनी पातळ, चंद्राउनी शीतळ पानियाउनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा तू माऊली उनी मयाळ, तू माऊली उनी मयाळ, माऊली उनी मयाळ, माऊली उनी मयाळ. महाराजांना भजन करताना या चौघांनी पाहिलं. बरं, यंदा गंध मारता नाही बरं का, त्यांनी थांबवलं बाबांना. थांबा.
बरं आता ते बोलणं काय आव जावं घालून हे का आदरा नाही का? हा तिथं का रिस्पेक्ट हे का हा थांबवलं थांबले बाबा बघावर का महात्म्यांचं सानिध्य. एकाने विचारलं काय करता तुम्ही? बाबा म्हणे मी भजन परमार्थ भजन कीर्तन भजन परमार्थ करतो. दुसरं म्हणे कीर्तन का रे काय रे? तुम्ही पाहिलं म्हणे हा तेच आहे. अरे मग काय सोडित मग कीर्तन करूनच आले ना ते. बाबा तुमच्याकडे धन वगैरे आहे का? म्हणे आहे. आम्हा विठ्ठल जीवन टाळ शिपुडिया धन गोड लागे गाता गीती विठ्ठल त्यातला एक जण म्हणे भजनी आहे वारकरी आहे जाऊ द्या आपण आपल्या रस्त्याने जाऊ ते त्यांच्या रस्त्याने जाते. दुसरं म्हणे नाही बाबा शरीरानं बरे आहे ना आपल्या बरोबर घ्या. घेतलं बरोबर. हे चौघन महाराज एक झाले 5 जण. श्रीमंत माणसाचं घर पाहिलं 2 मजली माडी. वरच्या मजल्यावर मालक राहत होते. 4 जण खाली थांबले. महाराजांना वरती पाठवलं. बुवा जड जड वस्तू फेका. बाबाच्या दृष्टीने जड काय लाकडाचा वंडका होता कोपऱ्यात. उचलला बाबांनी ताकदीनं उचलला. गॅलरीत आणला वरून उचल का पाटा आणला वरून टाका पाटा आणि मिरची वाटा. पाटा आणला टाकडा दगड गोटे लाकडं जड वस्तू. दुसरं म्हणे बाबा अहो हलकं पहा काही पिवळं पांढरं चमकत का पहा म्हणते. आता धान्य निसायचं सूप होतं सूप. हां सूप आहे ना लक्षात. हां मंचाव नाही हे धान्य निसायचं सूप. हा ज्यांना लक्षात आलं त्यांना धन्यवाद देतो. धान्य निवडायचं सूप होतं बा. हां ते पिवळं होतं त्याला खाली टाकलं. केर सुनी टाकली केर भरला तो टाकला. एक जण वैतागलं ते म्हणे हे बाबाला कुठपर्यंत आवाज देता पाठ झाली राव म्हणे. आता पहाट हा शब्द महाराजांच्या कानावर गेला. नियमाचा काकडा आहे तिथं सुरू झाला. उठा उठा प्रभात चिंता श्री विठ्ठल माऊली दीन जनाची सावली धावोनी स्मरताची पंढरपुरीचे भीमापती पंढरपुरीचे भीमापती योगी या दुर्लभ दोम्या देखिला साजनी योगी या दुर्लभ दोम्या देखिला साजनी पाहता पाहता मनन पुरे दनी हे पाहता पाहता मनन पुरे दनी देखिला देखिला माया देवाचा देवा देखिला देखिला माया देवाचा देवा आता कोटे दावे मना तुमचे चरणा दिघलिया गातो वासुदेव अभिषेका चित्तकाई चढी भावी एका डोळे झाकून राग करू नका काळ करीत बैसला सेलिका राम राम स्मराधी राम राम स्मराधी आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता मुका झालो वाचा बहिरा झालो या जगी नाही ऐकिले हरी कीर्तना नाही
जगजोगी 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 जाग जाग बोलती जाग जाग बोलती वा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जाग जाग बोलती जाग बोलती जाग बोलती. घरमालकाला जाग आली, घरमालकाला जाग आली आणि त्यानं उठून पाहिलं. बाबा, अहो तुम्ही काकड्याला येणार होते, मला सांगायचं ना. ते रवळची साऊंड सिस्टीम बोलवली असती ना म्हणे. मग जगद्गुरु म्हणे मी तसाही एकटा आलो नाही, माझी दिंडी माझ्या बरोबर. आता ही दिंडी आहे ना तुमच्या लक्षात. बरं आता ऐका बरं, महाराजांचा काकडा म्हटल्यावर नुसतं एक गाव नाही आलं, 10-5 गावातले वारकरी आले. विकास दादा काय ताकद त्या स्वरामध्ये. आपण 2 मिनिटं एवढं गोड भजन केलं तर आपल्याला आनंद वाटतो की नाही श्यामदादा. पण माझ्या जगद्गुरूंच्या स्वरातला काकडा काय गोड असेल ओंकार दादा. अहो पिकली हे वाचा रामनामे. 10-5 गावचे वारकरी आले आणि त्याच्यात हे 4 जण भजन करीत होते, जगजोगी जगजोगी. आतापर्यंत राम रामही नाही, कधी जय हरी नाही, पण आता मात्र जगजोगी जगजोगी चाललं भजन. मग हे घरमालक म्हणे बोलवा ना दिंडीवरती. बाबांनी बोलवलं, चला वर या म्हणे. दादा हे 4 म्हणे हे यार काय आज गाठ पडली म्हणे. त्यातलं एक प्रामाणिक होता, तो म्हणे जाऊ दे कल्याण होईल आज. इतके दिवस आपण वाईटच वागलो, पण आज या महात्म्याची ताकद आहे. कधी भजन नाही केलं आणि आपण भजन करतोय म्हणे, काय ताकद आहे. गेल्यावरती घरमालक म्हणे मग दिंडीचा काय सन्मान करू बोला. बाबा म्हणे आम्हाला भूक लागली. काकडा झाल्यावर भूक लागते चांगली. दणकून काकडा झाला ना चांगला 2-2.5 तास. घरी गेलो माणूस हे भूक लागते, जेवलाच पाहिजे. घरमालकांनी पण निश्चय केला. ते म्हणे बाबा परत परत येत नाहीत, चांगला स्वयंपाक बनवायचा आता. माता बहिणी म्हणे थोडा वेळ द्या, बाबासारखा महात्मा आलाय तर आपल्या घरी वेळ द्या. त्यांनी रश्श्याच्या 3 भाज्या बनवल्या, मटकीची, बटाट्याची, वांग्याची. कोरड्या 3, मेथीची, भेंडीची, शेपूची. भज्यात 3 प्रकार, कांद्याचे, बटाट्याचे, घोसळ्याचे. चटण्यात 3 प्रकार, हिरव्या मिरची ठेचा, आवरी चटणी, जवसाची चटणी. पापडात 2 प्रकार, तळलेले वेगळे, भाजलेले वेगळे. आंबे मोरचा सुगंधित तांदूळ आणला, त्याच्यावर शिजलेल्या डाळीचे 2-4 दाणे टाकले. गावरान तुपाची धार, लिंबू, मीठ, मिरची, गाजर, काकडी, लोणचं, बीट. तुम्हाला प्रॉब्लेम यायला लागला काय? मला प्रॉब्लेम यायला लागला तर बस का पदार्थ. चला आता काळ सार्थक केला त्यांनी. एवढा प्रसाद ऐका, संपलं कीर्तन आपलं. एवढा एक प्रसाद ऐका फक्त. आता महात्म्याच्या सानिध्यात बसले आप्पा. बसताना चोर म्हणून बसले. ज्यावेळी जगद्गुरूंसारखा महात्म्याचा स्पर्श झाला, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज. अरे अंतःकरण शुद्ध झालं, सॉफ्टवेअर पूर्ण अँटीव्हायरस मारलं गेलं. काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले ध्वनी, इंद्रियाचे धणी आम्ही झालो. अंतःकरण इतकं शुद्ध झालं की बसताना चोर म्हणून बसले. प्रसाद घेऊन झाला त्यावेळी माझ्या जगद्गुरूंच्या 14 टाळकऱ्यांपैकी हे 4 जण शेवटच्या श्वासापर्यंत सोबतच थांबले. हा कशाचा परिणाम आहे? संतांच्या सानिध्याचा परिणाम. करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संतांच्या सानिध्यात गेलं, संतांच्या सानिध्यात जाणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जे सानिध्यात गेले, काळ सार्थक केला त्यांनी. दरीला मनी विठ्ठल विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
कुमाई रबर कुमार कुमाई रबर कुमार कुमाई रबर कुमार कुमाई रबर कुमार रबर कुमार रबर कुमार रबर शिरोमणी सावता महाराज, शिरोमणी नामदेव महाराज की, हरिनाथ भगवान की, स्वामी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, मूर्तिनाथ महाराज, गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज, सबसंतर की. दोन चरणाचा भाव आपण पाहिला. शंखही अपूर्ण राहिला, तो उद्या पूर्ण होईल. आता काळ सार्थक केला त्यांनी. शंख अपूर्ण राहिला, तो उद्या पूर्ण होईल. आता दोन चरण जेव्हा आपण वेळ मिळेल तेव्हा आणखी बोलण्याचा प्रयत्न करू. संकल्पित वेळ आपली संपलेली आहे. ज्याला कधी थांबायचं कळलं तो आनंदी आहे. क्षेत्र कोणते असू द्या, थांबायचं कळलं पाहिजे. फक्त ज्याला कधी थांबायचं कळलं ना, बस तो आनंदी आहे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परंपर फळ वैराग्याचे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की आपल्या क्षेत्रामध्ये आपण काम करत असताना स्वतःला झोकून द्यान काम करा. त्याच्यात कारण सांगत बसू नका. आपली वेळ संपली की पटकन थांबता आलं पाहिजे. वेळ संपवायच्यात थांबून घेणं. काळ सार्थक केलं त्यांनी. दरीला म्हणी विठ्ठल. भगवंताचं चिंतन करताना अंतःकरण भगवंताला समर्पित केलं की त्या साधनेचा समारंभ होतो. कीर्तनाचा समारंभ. त्यामध्ये दंभ नको, निर्दंभ सर्वदा. आणि अशी दंभविरहित भक्ती केली या महात्म्यांनी. यांना समाधी लागली, नित्य समाधी. हा समाधी सोहळा आहे. संत शिरोमणी सावताबाबांचा असेल, संत शिरोमणी नामदेवरायांचा असेल, माऊली ज्ञानोबारायांचा असेल, या सगळ्या महात्म्यांनी भगवंताच्या समक्ष स्वतःचं जीवन समर्पित केलं. त्याला म्हणतात नित्य समाधी आणि स्वरूपसिद्धी. निळा म्हणे स्वरूपसिद्धी, नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी. धरिला म्हणी विठ्ठल ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली संत श्रेष्ठ निळोबा महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा. स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा. परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला यांचा आशीर्वाद. गुरुवर्य बाबांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो. समस्त ग्रामस्थ मंडळी, नांदुर्डीकर, समस्त भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मित्रमंडळ, उदार अन्नदाते, देणगीदार आणि कीर्तन सौजन्यदाते यांच्या सर्वांच्या सहकार्यातनं संपन्न होणारा हा भव्य दिव्य 29वा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील आजची कीर्तन सेवा आपण माझ्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल अंतःकरणपूर्वक मी ग्रामस्थ मंडळींचे, भजनी मंडळींचे सर्वांचे आभार मानतो. सेवेकरता मला साथ देणारी आमची सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, समस्त भजनी मंडळ, श्री क्षेत्र नांदुर्डी आणि पंचकृषी, चोपदार महाराज, साऊंड ऑपरेटर दादा, मृदंगाचार्य सर्वांप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञ भाव व्यक्त करतो. पालखेडकर मंडळी आपण आलात, रवळसकर मंडळी आपण आलात, पंचकृषीतून अनेक मंडळी आलेली आहेत. मी सर्वांप्रती ग्रामस्थांच्या वतीनं कृतज्ञ भाव व्यक्त करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय. बोलिलेले कुरे वेडेवा पुढे उतरे महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार मी आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा